नमस्ते मित्रांनो, टेंट रिसॉर्ट या आपण हॉटेलमध्ये आलेलो आहे. जसं की आपण आता मायाशी बघितल्यासारखं कृपासागर होमस्टे या सरांच्या माध्यमातून टेंट रिसॉर्ट ह्या हॉटेलमध्ये आपण आलेलो आहेत. नमस्ते मित्रांनो, जेणेकरून हा आपला 225 लिटरचा मनोज सरांनी आपला हा इन्सुलेशनचा 15 तास पाणी गरम राहणारा बंब घेतलेला आहे. आता आपण जसं जेणेकरून बघितलं मागं की 4 रूम आहेत, एकदम बसण्या उठण्यासाठी, अंघोळीसाठी, पाळणे बिळणे एकदम भारी म्हणजे एकदम टकाटकमध्ये एकदम हॉटेल ठेवलेलं आहे. ह्या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे एकदम स्वच्छता, सर्व्हिस बिर्व्हिस एकदम फास्टमध्ये इथं तुम्हाला मिळते. आणि त्याच पद्धतीनं आपला इन्सुलेशनचा त्यांनी 25 लिटरचा 225 लिटरचा आपला बंब घेतलेला आहे. सरांकडून आपण आपल्या बंबाची थोडी प्रतिक्रिया जाणून घेऊया की हा बंब त्यांना का आवडला आणि कोणत्या पद्धतीनं हे काम करतं. नमस्ते सर. नमस्ते. आता जसं की मी हा आपला 225 लिटरचा सिद्धेश्वर मॅन्युफॅक्चरिंगचा बंब बघतोय. आता हे तुम्ही नारळाचे सोलटे किंवा नारळाच्या ठापल्या बिपल्या हे जे काय तुम्ही बंबामध्ये टाकताय, म्हणजे जळण ह्याशिवाय आणि दुसरं कुठलं काय तुम्ही जळण बिळण काय वापरताय का? नाही, हे जे आमच्याकडे जे अवेलेबल मटेरियल तेच आम्ही टाकतो, कारण दुसरं काय आणायची गरज पडत नाही, कारण इथे अवेलेबल आहे मटेरियल आमच्या इथे. नारळ बिराचे भरपूर पाने पडलेले असतात, तेच आम्ही वापरतो. म्हणजे हे नारळाच्या आजूबाजूचा हा सुंदर परिसर आणि त्या सुंदर परिसरामधून एखादी नारळ थाळी बिळी पडलेली किंवा नारळाची जी सोलटा पडलेल्या त्यामधून हा तुम्ही बंबाचा वापर करता. म्हणजे दुसरं बाहेरचं तुम्हाला कुठलं लाकूड काय गरज लागेल अजून तर लागलेली नाही आम्हाला. आता 4-5 महिन्यापासून वापरतोय आम्ही. तर काय अजून काय गरज लागलेली नाही आम्हाला. जेणेकरून म्हणजे तुम्हाला ह्या बंबामध्ये जळण एकदम कमी लागते असं काय वाटतंय का? म्हणजे काय वाटतं तुम्हाला? हो, जळण तसं म्हणजे जे अवेलेबल तेच टाकतो आम्ही, त्यामुळे जास्त बाहेरचे काय आणायची गरज लागलेली नाही अजूनपर्यंत आम्हाला. म्हणजे या 225 लिटरचा एवढा मोठा बंब असून सुद्धा तुम्हाला बंब एकदम जळण कमी लागतं. हो, कमी लागतं. 225 कारण कसं असतं 225 लिटर म्हणजे मोठा बंब झाला, बरोबर आहे का? त्यामुळे त्या मापाने एकदम जळण हा तुम्हाला कमी लागतोय. बरोबर. आणि 15-20 मिनिटात पाणी गरम होतं, आग लागली की 15-20 मिनिटात पाण्याचं हे होतं ते करून, म्हणजे 60 पर्यंत टेम्परेचर जातं. म्हणजे हा 225 लिटरचा बंब आहे, हा 15-20 मिनिटांमध्ये तुम्हाला हॉटेलसाठी हा पाणी गरम होतो. बरं, आता तुमचे ह्या हॉटेलमध्ये रूम किती आहेत सर? आमचे 4 रूम आहेत, 16 जणांची कॅपॅसिटी आहे, 16 माणसं राहतात त्याच्यामध्ये. 4 रूम आहेत, जेणेकरून 16 लोकांची हॉटेलला कॅपॅसिटी आहे. बरोबर. म्हणजे यांना आता हे बंबामधून एकदम कडक पाणी मिळतं का कस्टमर? हो, कडक पाणी असतं. ऍक्च्युली आम्ही खूप वर्षापासून तेच बघत होतो की याला पर्याय काय लाईट बिलासाठी. लाईट बिलाला पण प्रॉब्लेम यायचा आणि इकडे कसं आमच्या व्होल्टेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे 4ही आम्ही गिझर चालू केले की मग ते फ्यूज वगैरे हे व्हायचे, मग त्यामुळे हे करत होतो. पण आम्ही खूप ठिकाणी चौकशी केली होती बंबाबद्दल, आणि अगोदर पण माहिती होते इथे लोखंडी पंप गंजतात वगैरे, त्यामुळे आम्ही तो प्रयत्न ट्राय केली नाही. पण आमच्या संदीप सरांच्या वरती आमचा विश्वास होता, त्यांच्याकडे आम्ही सगळे प्लंबिंगचं मटेरियल वगैरे घेतो, तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की हा तुम्ही बंब वापरून बघा म्हणून. म्हणून मी त्यांच्या शब्दाखातीर आम्ही हा बंब घेतला आणि आम्हाला घेतल्यापासून चांगली व्यवस्थित हे झालं. कारण माझ्या 24 तास पाणी राहतं. माझं जे अगोदरचं जे टेन्शन असायचं सकाळी बाबा 4-5 वाजता उठून लोकांना पाणी हे करायचं, मग ते फ्यूज उडाला की परत हे करत, ते सगळे माझे हे या बंबामुळे त्रास कमी झाला. आणि मी कसं आता सकाळी पाणी असेल तर मी संध्याकाळचा बंब पेटवतो, त्यामुळे सकाळी लोकांना पाणी मिळतं, सकाळी मला कधी हे करायची गरज लागत नाही. आता काल पण मी ह्या वेळेलाच मी हे केलं होतं, तर अजून पण ते टेम्परेचर थोडं 60च्या खाली गेलेलं, म्हणजे काल 60 पर्यंत टेम्परेचर होतं, ते आता जरा 60च्या खाली आलं, म्हणजे आता 24 तास व्हायला आले ऑलमोस्ट, पण अजून पाणी गरम आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मला आता ते माझ्या बाकीचं टेन्शन कमी झालं की बाबा त्रास झाला, एकदा बंब झाला की 24 तासपर्यंत पाणी मिळतं गरम पाणी लोकांना. आणि आता आलेले पर्यटकांना, अगोदर आम्ही संध्याकाळी लोकांना पाणी द्यायचो नाही, कारण कसं गिझर संध्याकाळी चालू करायला म्हटलं तर मग ते लाईटचा प्रॉब्लेम असायचं, मग ते कस्टमर आमचे नाराज व्हायचे की बाबा तुम्ही संध्याकाळी पाणी देत नाही. पण आता काय मला सांगावंच लागत नाही, 24 तास गरम पाणी असतं, त्यामुळे गेस्ट पण खुश होतात. आणि आमच्या इथे कसं हे स्कुबा डायव्हिंग वगैरे असतं, त्यामुळे लोक दिवसा करून आले परत संध्याकाळी आंघोळ करतात, पण संध्याकाळी जर त्यांना गरम पाणी मिळालं नाही मग ते नाराज होतात. पण या बंबामुळे माझा हा त्रास वाचला आणि लोक पण आता पर्यटक खुश होऊन जातात. आणि लोकांना मेन जास्त म्हणजे गरम पाणीचंच हे असतं, किती जरी गरम होत असेल तर त्यांना गरम पाणी पाहिजे त्यांना असं. आणि लहान मुलं वगैरे पण असतात, मग त्यांना गरम पाणी, मग सुरुवातीला आम्हाला तेच यायचं, मग आम्ही ते नाही मग आता काय आम्ही गिझर चालू करू शकत नाही असं संध्याकाळी सांगायचं. पण आता ते सगळ्या गोष्टीचा त्रास वाचला आणि पर्यटकांना पण आम्हाला समाधानी हे करता येत. म्हणजे जेणेकरून आता मी ऐकले की बाबा आम्ही कंपनी सांगते की 15 तास पाणी गरम राहतं. आता तुमच्या बघण्यातून जर इथे बघितलं तर काल तुम्ही दुपारी ह्या टायमाला बंब थोडं 60च्या वरती काटा झाला होता, तेवढं पण मी पाणी गरम केलं होतं,
हा 60च्या 60च्या वरती वरती होतं. हा थोडं त्यानंतर आज हा. म्हणजे जवळजवळ 24 24 तास आता व्हायला. 24 तासानंतर सुद्धा जर इथं हा. बघितलं तर हा. 50-55 डिग्री बरोबर. अजून पाणी बरोबर. गरम आहे. हो गरम आहे जे हम्म. म्हणजे ह्याचा अर्थ काय तुम्हाला 24 तास हो. तुम्ही हॉटेलला हा बंब तुम्ही गरम हो. पाण्यासाठी बरोबर. युज करू शकता. हम्म. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा म्हणजे कस्टमरला सांगू शकणार नाही की बाबा तुला हम्म. सकाळीच फक्त गरम पाणी मिळेल किंवा बरोबर आहे. संध्याकाळी मिळणार नाही. हम्म. म्हणजे हे जो हॉटेलला फिरायला गेल्यानंतर हा. जो काय मेन पॉईंट असतो की बाबा सकाळी गरम पाणी भेटेल किंवा संध्याकाळी भेटणार नाही. म्हणजे ह्या बंबानं सिद्धेश्वर मॅन्युफॅक्चरिंग बंबाने हे सिद्ध करून दाखवले तुम्हाला 24 तास गरम पाणी हे तुम्हाला हॉटेलमध्ये अवेलेबल मिळेल. बरोबर. आणि आता दुसरं काय इथे आता लेबर प्रॉब्लेम भरपूर आहे. हा. मग प्रत्येक वेळा अगोदर आम्हाला तेच वाटतं की सकाळी उठून मग ते बंब पेटवायचा, तो माणूस बघायला पाहिजे सगळं. पण आता कसं आहे, हे एकदा आम्ही हे करून म्हटलं 24 तास आम्हाला काही लक्ष द्यायची गरज लागत नाही. पण लेबर नसेल तर मी स्वतः लाकडं टाकली, 4 लाकडं टाकले की आपलं पाणी गरम होतं. मग त्याच्याकडे एकसारखं ते बघत राहायची गरज लागत नाही. असं आहे. म्हणजे तुमच्या इथं लेबरचा सुद्धा जो काय कॉस्ट आहे, जे काय लेबर एखादं तुम्हाला बंब पेटवायला लागायचं किंवा जळण घालायला लागायचं ते सुद्धा तुम्ही बघू शकता की इथं वाचलेलं आहे. आणि 4 रूम असल्यामुळे 4 रूम मध्ये इलेक्ट्रिक जे काय तुम्ही साहित्य लावताय त्यात फ्यूज उडण्याचे जो काय प्रकार आहे तो म्हणजे तुम्ही आणि वीज बिल पण कमी झालं ना, खूप कमी झालं. म्हणजे मला तर त्याचा खूप फायदा झाला. नाहीतर अगोदर ते गिझर असल्यामुळे ते वीज बिल भरपूर यायचं ते. पण आता तो वीज बिल मध्ये कपात झाली माझी आणि तो एक माझा जास्त मोठा बेनिफिट झाला तो. म्हणजे सरांनी सांगितल्या पद्धतीने त्यांचा वीज बिलात सुद्धा प्रॉफिट होतो. त्यानंतर जे काय सकाळी लेबर लागणार आहे ते सुद्धा तुमचे वाचतात. बरोबर. म्हणजे एकंदरीत लोड सेटिंग पण तुम्हाला जास्त त्याला त्रास देत नाही. बरोबर. लेबरचा सुद्धा तुम्हाला पाणी गरम करण्यासाठी त्रास देत नाही. विथ कस्टमर आलेले एकदम खुश होतं 24 तास पाणी गरम असल्यामुळे. बरोबर. बरं, जेणेकरून आता आपल्या सिद्धेश्वर मॅन्युफॅक्चरिंगचा तुम्ही बंब घेतलाय. आता मालवणमध्ये बघितलं असेल बरेचसेच इथं हॉटेल आहेत. बरोबर, बरेचसेच हॉटेल आहेत, बरेचसेच होमस्टे आहेत, बरेचसेच रेस्टॉरंट आहेत. मग तुम्हाला काय वाटतं बाकीच्या लोकांनी हा बंब आपला सिद्धेश्वर मॅन्युफॅक्चरिंग इन्स्टॉलेशन बंब घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे? नाही, घ्यायला पाहिजे. कारण मी आता आल्यापासून इथे जी चौकशी करत होतो त्यामुळे मी घेतलं नव्हतं. म्हणजे 4-5 वर्षापासून मी इथल्या लोकांची खूप कंप्लेंट होते की नाही तो मग गंज पकडतं, ते बंबामध्ये थोड्या वर्षांनी हे होतात. ऍक्च्युअली संदीप सरांनी पण पहिला जो अगोदरचा बंब घेतला होता त्यांच्या पण त्याच होते. ते मला सांगते नाही ते बंबाचं प्रॉपर जास्त माणसं आली की मग ते पाणी जास्त 1-2 तासच गरम राहतं वगैरे असं होतं ते. म्हणून मी 4-5 वर्ष मी त्या बंबाकडे बघितलं नव्हतं. म्हणजे तो दुसरा पर्याय मी बघत होतो. पण नंतर अचानक संदीप सरांनीच तो बंब एक केला होता तर मला पण त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही पण वापरा, मी पण नवीन घेतलेला आहे म्हणून. आणि त्यांच्या शब्दाखातर मी हा बंब घेतला म्हणजे त्यांच्या विश्वासाखातर. पण मला त्याचा फायदा झाला ते. म्हणजे मला आता काय बघावंच लागत नाही असं. ते इथल्या लोकांनी मला वाटतं खरोखरच लावला तर फायदेशीर आहे. म्हणजे बाकीच्या बंबापेक्षा तर याला खूप आहे. म्हणजे गंज पकडण्याचं मला वाटत नाही त्याला काय पुढे त्यांना प्रॉब्लेम येईल असं. म्हणजे अगोदर त्यांना प्रॉब्लेम फेस करायला लागत होते ते यामुळे त्यांना ते लागणार नाहीत असं आहे. आता तुम्ही आणि मी गॅरंटेड सांगू शकतो म्हणजे हा बंबाचा त्यांना पण फायदा होऊ शकतो म्हणून. ते बाकीचे जे उपाय आहेत बंब त्याच्यापेक्षा हा बंब खूप आहे. आपण आता हे सोलर याच्यावरती केलं तरी संध्याकाळी जरी पाणी एक आणि गेस्ट आले संध्याकाळी पाणी वापरलं तर सकाळी परत प्रॉब्लेम होतो ना. पण ह्याचं तसं नाही ना, ह्याचं तुम्ही संध्याकाळी पाणी गरम केलं तरी सकाळी ते लोकांना मिळू शकतं ते असं आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही सिद्धेश्वर मॅन्युफॅक्चरिंगचा आपला बंब घेऊन म्हणजे तुम्ही आनंदी आहात. हो, खरं आहे. आनंद आहात. तुमचा बरेचशाच तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की तुम्हाला खूप माझं खूप टेन्शन सॉल्व्ह झालं त्याच्यामुळे. नाही तर मला ते 4-5 वर्षामध्ये दरवर्षी सकाळी पहाटे उठल्यावरती टेन्शन गेस्टला लवकर जायचं असेल तर 4 जर गिझर चालू झाले की मग ते फ्यूज उडत राहायचे. मग मला ते मग 2-2 चालू करायचं, 2 बंद करा, मग ते एसी बंद करा आणि गिझर चालू करा अशा सगळ्या उपद्रव करत लागायचे. पण ह्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या 4-5 महिन्यामध्ये तर मला त्रास खूप वाचला. बरेचसे तुमचा हॉटेलचा जो काही लोड होता त्या बंबाच्या एका बसवण्यानं तुमचा सगळा टोटल लोड कमी झाला. खर तर मी मालवणमध्ये पहिल्यांदा आमचे संदीप सरांचं आभार मानेन की जेणेकरून आपला बंब त्याने स्वतः चालू केला, हॉटेलसाठी स्वतः बसवला आणि इथल्या लोकांचा जो पाणी गरम करण्याचा समस्या आहे ते सोडवण्याचं त्याने मोठं काम केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही सगळे ते बंब वापरून आपला खुश आहात. हो हो, नक्कीच. सिद्धेश्वर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तुम्ही 2 शब्द बोललात किंवा तुमचा हा लोड किंवा जो तुमचं टेन्शन मध्ये आम्हाला ऐकून बरं वाटलं की बाबा आम्ही जे काय करतोय मॅन्युफॅक्चरिंग करतोय ते म्हणजे चांगलं करतोय. बरेचशाच हॉटेलवाल्यांची समस्या दूर करण्याचे जे काय काम आहे ते आम्हाला पण बरं वाटतंय. म्हणजे तुम्ही बोलल्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार. नाही, आम्हाला त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळालं म्हणून एवढं बोललं. तर त्याच्यामध्ये आम्हाला जर त्रास झाला असता आम्ही ते व्यक्त केलं असतं. पण याच्यामुळे खरोखरच आमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झाले.
त्यामुळे मी पण तुमचा धन्यवाद आणि मी संदीप सरांचा पण हे करतो की त्यांनी मला सजेस्ट केलं आणि त्यामुळे मी घेतलं ते. ओके, धन्यवाद. धन्यवाद.